पुढच्या घडामोडीकडे कृष्ण आंधळे कुठे आहे तो का सापडत नाही असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला। वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केली आहे। असं वाटतंय की सगळ्या समाजाला हे सांगणं महत्त्वाचं आहे, जे पोलीस यंत्रणा आहे त्यांनी, की या आरोपीचं काय झालंय, हा कुठं लपलाय, किंवा समजा तुम्हाला काय आव्हान आहे आजचं, तुम्हाला कशा प्रकारे त्याच्याकडे जायचंय, हे सगळं समाजाला सांगणं खूप महत्त्वाचं आहे। आणि आम्हाला देखील ह्याचं स्पष्टीकरण पाहिजे की तो कुठं आहे आणि का शोधत नाही। त्याला लवकरात लवकर जेरबंद करून त्याला फाशीची शिक्षा द्या अशी आमची मागणी आहे। आणि त्याचं स्पष्टीकरण हे सगळं पोलीस यंत्रणेनं आम्हाला दिलं पाहिजे। त्याचा कुठंच आता पत्ता लागत नाही असंच आत्ता तरी आम्हाला सांगितलेलं आहे, परंतु तो नेमका कुठं आहे आणि त्याच्यासाठी काय विशेष यंत्रणा आहे या बाबतीत आम्हाला त्यांनी सांगणं गरजेचं आहे। आणि आम्ही त्यांना विचारू सुद्धा की याबाबत कधीपर्यंत हा आरोपी जेरबंद होईल। म्हणजे आज आम्हाला फक्त एकच अपेक्षा आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। त्यासाठी सर्वजण इथे येतात, पण जसं की मला वाटतं प्रत्येकाला प्रत्येकाची वेगवेगळी कामे असतात। तसं म्हणजे मला वाटतं की जसं मला अभ्यास आहे पण माझ्या अभ्यासात मन लागत नाही, तसंच आज या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती आहे की त्याला क्षणोक्षणी माझ्या वडिलांची जी हत्या झाली आहे ती वारंवार आठवते। आणि आज सर्वांची एकच मागणी आहे की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे। सरकारला माझी देखील आम्ही सर्वजण अपेक्षा लावून बसलो, त्या अपेक्षाचा कुठे भंग करू नका म्हणून मी त्यांच्याकडे विनंती करते की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा।